शिवतंत्रमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि त्या ज्योतिर्लिंगाचं शिवतंत्र. तर आंध्र प्रदेश आहे, त्या ठिकाणची कृष्णा नदी आहे आणि त्या कृष्णा नदीच्या तीरावरती श्रीशैलम पर्वत आहे किंवा त्या पर्वतातनं वाहणारी ही कृष्णा नदी आहे. आणि या भागाला दक्षिण कैलास असं सुद्धा म्हणतात. आणि या भागाचं दर्शन घेतलं, या ठिकाणचं दर्शन घेतलं तर अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं असं सुद्धा म्हटलं जातं. तर या ठिकाणी शिव आहे, शिवतत्व आहे. या ठिकाणी पार्वती आहे, पार्वतीचं तत्व आहे. शिव आणि पार्वती यांचं एकत्व या ठिकाणी आहे. देवीत्व आहे, शिवत्व आहे, देवत्व आहे आणि त्यालाच मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग असं म्हणतात. आणि भ्रमरांबा देवी हे सुद्धा एक शक्तिपीठ त्या भागामध्ये आहे. आणि त्यामुळे भक्ती आणि शक्ती या दोन्हींचा निवास या ज्योतिर्लिंगामध्ये आहे. आता ह्या ज्योतिर्लिंगाची कथा नक्की काय आहे? तर भगवान श्री गणेश आणि भगवान श्री कार्तिकेय हे दोघंही भाऊ, पण यांच्यामध्ये वाद होतो की श्रेष्ठ कोण आहे आणि कोणाचं लग्न अगोदर करायचं. आणि त्यावेळेस मग ते आता आपल्या मातापित्यांकडे जातात, म्हणजे शंकर पार्वती यांच्याकडे जातात. आणि त्यावेळेस मग ते त्यांना उपाय सांगतात की तुम्ही पृथ्वीची प्रदक्षिणा करा. आणि त्यानंतर आता जे कार्तिकेय आहेत ते कार्तिकेय त्यांचा मयूर आहे आणि ते आता पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघालेले होते. आणि गणेश जे आहेत आता त्यांचा तर उंदीर आहे, तर तो उंदीर किती म्हणजे गणपती एवढे मोठे ते उंदरावरती बसणार आणि ते तो चालणार वगैरे वगैरे ही कल्पनाही करवत नाही. तर अशा वेळेस मग गणपतीजींनी काय केलं, तर शंकर आणि पार्वती यांना काही 5-7 फेऱ्या मारल्या आणि सांगितलं तुम्हीच माझं विश्व आहात, तुम्हीच माझी पृथ्वी आहात. आणि त्या पद्धतीनं ते आई वडिलांना सांगितलं. आणि मग आई वडिलांनी ते प्रसन्न झाले की अरे बघा मुलानं कशा पद्धतीनं बुद्धी चालवली. आणि त्यानंतर मग त्यांनी त्या गणेशजींचं लग्न रिद्धी आणि सिद्धी यांच्या बरोबर ते लावलं. लग्न झालं. त्यानंतर काही काळाने गणेशजी यांना शुभ आणि लाभ हे 2 पुत्र झालेले होते. आता लग्न झालं, पुत्र झालं तरी सुद्धा कार्तिकेय यांची प्रदक्षिणा सुरू होती. आणि ती परिक्रमा झाल्यानंतर कार्तिकेय माघारी आले. माघारी आले तर त्यांनी बघितलं की इथं शुभमंगल झालेलं आहे. म्हणजे आपल्याला पृथ्वीची प्रदक्षिणा करायला, परिक्रमा करायला पाठवलं आणि इकडं मात्र सगळा खेळ झालाय. आणि त्यामुळे मग त्यांना राग येतो. आपल्या आई वडिलांनी आपल्याशी म्हणजे आपल्याला जे सांगितलं त्या पद्धतीनं ते झालं नाही, किंवा आपल्याला विश्वासात घेतलं नाही, किंवा आपलं ऐकलं नाही, किंवा असं कसं काय घडलं, हे झालं ते झालं. अनेक मनात शंका कुशंका प्रश्न निर्माण झाले. आणि त्यानंतर मग त्यांना राग येऊन त्यांनी ते कैलास जे आहे ते सोडलं. आई वडिलांच्या पासून ते दूर झाले आणि ते श्रीशैलम पर्वतावरती आले आणि त्या ठिकाणी ते राहायला लागले. आता यावेळेस अर्थातच आई पार्वती तिला काळजी वाटायला लागली की माझं बाळ नक्की गेलंय कुठं. आणि त्यानंतर मग ती आई आपल्या मुलाला शोधायला त्या पर्वतावरती आली. आता त्यानंतर मग भगवान शिव सुद्धा मुलाच्या शोधार्थ बाहेर पडलेले होते. आणि नंतर मग हे या भागामध्ये आले. आणि इथंच या श्रीशैलम पर्वत जे आहे त्या पर्वतावरतीच ते शक्ती रूपामध्ये, ज्योतिर्लिंग रूपामध्ये राहिलेले होते. आणि याचा उल्लेख शिवपुराण, स्कंद पुराण याच्यामध्ये येतो. आता या ज्योतिर्लिंगाला आदी शंकराचार्यांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सगळ्यांनी भेट दिलेली होती, दर्शन घेतलेलं होतं. आणि त्या ठिकाणी जे काही करता येईल, जे काही जीर्णोद्धार करता येईल तो सुद्धा तिथं केलेला होता. आता ही घटना साधारणपणे आपल्या समोर येते. या सगळ्या घटनेमध्ये शिवतंत्र नक्की काय आहे? कारण ही सविस्तर घटना मी तुम्हाला सांगितली नाही, अगदी थोडक्यामध्ये ती गोष्ट सांगितलेली आहे. त्यावरती आपण नंतर कधी सविस्तर बोलूया. आता फक्त 12 ज्योतिर्लिंग आणि त्यांचं शिवतंत्र हे आपण समजून घेऊ. तर थोडक्यामध्ये शिवतंत्र असं आहे की याच्यामध्ये वाद आहे, रुसवा आहे, फुगवा आहे, घरातल्या गोष्टी आहेत. आणि म्हणूनच याला आपण स्नेहतंत्र म्हणतोय, की घरात जे प्रेम असलं पाहिजे, त्या प्रेमाचं प्रतिबिंब या ठिकाणी उमटतं. आता जे सगळं घरात आहेत, तेच इथं सुद्धा घडले. म्हणजे भाऊ-भाऊ आहेत, त्या भावांच्या मध्ये वाद होतो. हे प्रत्येक घरामध्ये घडतं, ते इथं घडलेलं आहे. त्यानंतर मुलगा आईवरती रागवतो, वडिलांवरती रागवतो. आणि त्यानंतर ही रागवा-रागवी सुद्धा प्रत्येक घरामध्ये असते. त्यानंतर कधी-कधी मग मुलं रुसतात किंवा फुगतात. त्यावेळेस मग ते रुसवा-फुगवा काढणं हे सुद्धा प्रत्येक घरामध्ये होतं.
म्हणजे हे सगळं जे आहे ते सगळं आपल्यातलं कुठलं तरी आहे आणि आपलं प्रतिबिंब त्या या कथेमध्ये उमटलं जातं. आणि मग आई, वडील, भाऊ, बहीण, घरातली मंडळी, पालक किंवा बाकीचे सगळे, ह्या सगळ्यांना या कथेमध्ये गुंफण्यात आलेलं आहे. आणि नाती टिकली पाहिजेत आणि ती टिकवण्यासाठी वेळ पडली तर आपण आपल्या लोकांचा रुसवा-फुगा काढला पाहिजे. हे शिकवणारं हे शिवतंत्र आहे. हे शिकवणारं हे ज्योतिर्लिंग आहे. आणि मुलं लहान असतात, त्यांच्या चुका होतात आणि त्या चुका झाल्यानंतर त्या पदरामध्ये घेणं आणि त्या मुलांना समजावून पुन्हा एकदा त्यांना योग्य मार्गावरती आणणं, हे काम आई-वडिलांचं आहे किंवा मोठ्या लोकांचं आहे. हे सुद्धा ही कथा आम्हाला शिकवते. आता याच्यामध्ये अजून एक वेगळी गोष्ट समजून घ्या, की कार्तिकेय जे आहेत त्यांना काय सांगितलं होतं किंवा गणेशजी यांना काय सांगितलं होतं, की तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणा करा किंवा पृथ्वी परिक्रमा करा. म्हणजे यांना सांगितलं ना, की तुम्ही प्रदक्षिणा घाला. त्यानंतर जो नियम होता, तो नियम कार्तिकेय यांनी पाळला. म्हणजे याच्यात कार्तिकेय यांचं काहीच चूक नाहीये. त्यांनी जे केलं ते योग्य आहे. त्यांनी आई-वडिलांनी सांगितलं ते केलं. आता गणेशजींनी काय केलं? तेच केलं. पण गणेशजींनी तो नियम समजून घेतला. लक्षात घ्या, नियमांचं पालन करणं आणि नियम समजून घेणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नियम काय आहे, की तुम्ही या विश्वाला प्रदक्षिणा घाला. आणि नियम समजून काय घेतला गणेशजींनी, म्हणजे कार्तिकेयांनी केलं तसं. गणेशजींनी समजून काय घेतलं, की विश्वाला प्रदक्षिणा घाला, पण माझं विश्व काय आहे? माझे आई-वडील आहेत. मग मी आई-वडिलांना प्रदक्षिणा घालतो. म्हणजे विचार करण्याची पद्धत दोघांचंही बरोबर आहे, दोघांचंही चुकीचं नाही किंवा याच्यामध्ये कोणी जिंकला नाही, कोणी हरला नाही. पण ह्या दोन गोष्टी आम्हाला जीवन जगण्यासाठी कशा उपयोगी आहेत? कायदा फक्त पाळू नका, कायदा समजून घ्या. एखादी गोष्ट आपल्याला सांगितली ती फक्त मान डोलवून ऐकू नका, ती तुम्ही समजून घ्या. हे लक्षात घ्या. आता प्रत्यक्षामध्ये याच्यामध्ये हार, विजय, जिंकणं वगैरे घरामध्ये काहीच नसतं बरं का. घरामध्ये एक वेळ आपल्याला 2 पावलं पाठीमागे घ्यायची वेळ आली तरी सुद्धा आपण घेतली पाहिजे, कारण आपला तो परिवार असतो आणि परिवारामध्ये इगो नसतो. परिवारामध्ये वाद घालायचा नसतो. परिवारामध्ये कोणी हरत नसतं, कोणी जिंकत नसतं. कारण कधी-कधी आपल्याला आपला परिवार वाचवण्यासाठी आपल्याला हरावं लागतं. ते सुद्धा आपलं सगळ्यात मोठं जिंकणं असतं. पण आपण जिंकलो आणि जर परिवार तुटला, तर ती आपली सगळ्यात मोठी हार असते आणि त्याच्यामुळे हे जे ज्योतिर्लिंग आहे ते ज्योतिर्लिंग आम्हाला हे स्नेहतंत्र शिकवतं, प्रेमतंत्र शिकवतं. त्यानंतर एकोपा कसा ठेवायचा हे शिकवतं आणि म्हणूनच आपण या ज्योतिर्लिंगाला स्नेहतंत्रामध्ये जोडलेलं आहे. आणि हे जर आपण समजून घेतलं, तर मला वाटतं की आपल्या घरातील जे काही विषय आहेत ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. पण आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि हे शिवतंत्र तुम्हाला याबद्दल म्हणजे तुमच्या मनातल्या भावना काय आहेत ते सुद्धा मला जरूर कळवा.